आज मी बनवणार आहे भोपळ्याच्या घाऱ्या. चला तर बघूया. इथे मी घेतला आहे जवळजवळ कमीत कमी 1 किलो भोपळा असेल हा. त्याला मी ह्या कपने 1 कप पाणी घालून शिजवून घेणार आहे. मी कमीत कमी 3 ते 4 शिट्ट्या काढणार आहे. तुम्ही बघू शकता भोपळा पूर्णपणे शिजलेला आहे. इथे मी घेतलेला आहे हे जायफळ आणि इथे आहे ही वेलदोड्याची पावडर. आणि हा मी भोपळा आता चमच्याच्या साहाय्याने काढून घेणार आहे. गरम असतानाच तुम्ही काढून घ्या. इथे मी घेतलाय अर्धा किलो गूळ. तो चांगला खिसून घेतलेला आहे. आता मी हा गूळ ॲड करणार आहे भोपळ्यामध्ये शिजलेल्या. हा गूळ असा पूर्णपणे खिसून घ्यायचा आहे. मिक्स करून घ्यायचा आहे. हा गूळ असा छान ह्याच्यामध्ये मिक्स करून कुस्करून मिक्स करून घ्या. आता ह्याच्यात घालून घ्यायचं आहे पीठ. जेवढं बसेल तेवढं पीठ तुम्ही ॲड करा आणि हे चांगलं मळून घ्या. हे माझं पीठ आता मळून झालेलं आहे. मला कमीत कमी ह्याच्यासाठी 1 किलो पीठ लागलेलं आहे. गव्हाचं पीठ मी वापरलेलं आहे. आणि ह्याला थोडा वेळ 15 मिनटं मुरू द्यायचं आहे. मुरल्यानंतर मग आपण लाटून घारे तळून घ्यायचे. नेमकं तेच